हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या या चॅनलवर मी अमेरिका अनेक आठवणी अनुभव भाग 1 सादर करीत आहे. त्यात सर्वात आधी अमेरिका प्रवास आणि पूर्वतयारी हे सादर करीत आहे. नेहमीच जमिनीवरून दिसणाऱ्या विमानात आपण कधी बसू असे वाटलेच नव्हते. पण मुलगी लग्नानंतर अमेरिकेत आली. तिने अमेरिकेत तिचे पुढचे शिक्षण म्हणजे MS केले आणि ती नोकरीला लागली. खरं तर तिच्या लग्नाला 1 वर्ष झाले तरी आम्ही आमचा पासपोर्ट काढला नव्हता. नंतर पासपोर्ट काढला आणि त्यानंतर साधारण 1 वर्षानंतर व्हिसा काढला. तिच्या डिग्रीच्या वेळी तिच्या नोकरीची गडबड असल्याने आम्ही तेव्हा अमेरिकेत जाऊ शकलो नाही. नंतर साधारण 6 महिन्यानंतर तिने आणि जावयाने आम्हाला अमेरिकेचे डायरेक्ट तिकीटच पाठवले, तेही 2 महिन्यांसाठी. आम्हाला तर टेन्शनच आले होते की 2 महिने आपले तिकडे लक्ष लागेल का? कारण आजवर खूप जणांकडून ऐकले होते की तिकडे कुणी कुणाला दिसत नाही. त्यात भाषेचा प्रश्न येतोच की, त्यामुळे कोणाशी बोलणे नाही, अजिबात लक्ष लागत नाही. अमेरिकेत जाण्यासाठी अजून 2 महिन्याचा अवकाश होता. या 2 महिन्याच्या मधल्या काळात मी माझी राजस्थानची पूर्वनियोजित 10 ते 12 दिवसांची सहल करून आली. त्या सहलीला जायचे म्हणून थोडी खरेदी केली आणि बाकी तयारी सुरू होती. पण या तयारीत मध्ये मध्ये अमेरिकेत जाण्याच्या तयारीची लिस्ट बनवणेसुद्धा सुरू होते. राजस्थानची सहलीवरून आल्यावर प्रत्यक्षात अमेरिकेत जाण्याच्या तयारीला लागलो. कारण मध्ये फक्त 15 दिवसांचा अवकाश होता आणि या 15 दिवसांच्या वेळात तिकडे नेण्याचे काही सामानाची खरेदी सुरू होती. तसे तर हल्ली अमेरिकेत भारतीय दुकाने असतातच आणि त्यात सगळेच वस्तू मिळतात. पण भारतातून येताना मुळात भारतातून वस्तू नेण्याकडे जास्त कल असतो. कारण सर्व वस्तू जरी मिळत असल्या तरी फरक हा असतोच. आणि मग 1 आठवडा असताना बॅग पॅकिंगला आमची सुरुवात झाली. आमचे विमान KLMचे म्हणजे एअर फ्रान्सचे असल्याने आम्हाला दोघांना 23 किलोच्या 2 बॅग, 7 किलोच्या 2 बॅग आणि पाठीवरच्या 5 किलोच्या 2 बॅगांचीच परमिशन होती. म्हणजे जेवढे वजन सांगितले आहे तेवढेच, किंबहुना त्यापेक्षा 1 किलो कमी वजनच त्या बॅगेमध्ये सामान भरून व्हायला हवे. 8 दिवस बॅगमध्ये वजन करून बॅग भरणे सुरू होते. कमी झाले तर त्यात अजून सामान ठेवायचे, जास्त झाले तर काढून ठेवत होतो. सारखे सामान इकडून तिकडे हलवणे सुरू होते. सामान भरताना कोणत्याही बॅगेत आपण कोणतीही वस्तू ठेवू शकत नाही. तसेच आपण जी औषधी इकडून तिकडे नेणार आहोत, म्हणजेच आपल्याला सवय असते काही दुखले की औषधी घेण्याची, आणि ती औषधी आपल्याला तिकडे सहजासहजी मिळत नाही किंवा मिळतच नाही. ती मोठ्या बॅगेमध्ये, म्हणजे ज्याला आपण चेक इन बॅग म्हणतो, त्या बॅगेत ठेवावी लागते. मात्र आपल्यासोबत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन तसेच सोन्या चांदीच्या वस्तू जर आपण नेत असू तर त्या वस्तूंची पक्की पावतीसुद्धा आपल्याला आपल्यासोबत ठेवावी लागते.
त्या वस्तूसुद्धा आपल्याला चेक इन बॅगेतच ठेवाव्या लागतात. असं नाही चालत की सोन्या चांदीची वस्तू आहे म्हणून ते आपण आपल्या जवळच्या बॅगेत ठेवले. तसेच धारदार वस्तू आपल्याला सोबत नेता येत नाही, पण आणली तर ती देखील आपल्याला मोठ्या बॅगेमध्ये ठेवावी लागते. तसेच बी असलेल्या वस्तू म्हणजे ज्या धान्य किंवा जी बी आपण तिकडे उगवू शकतो, ज्या बीमधून नवीन रोपाची निर्मिती होते, अशा वस्तू आपण त्या ठिकाणी नेऊ शकत नाही. तसेच धान्य, फळे, लिक्विड, खोबराखीस, तीळ या वस्तू आपल्याला नेता येत नाही. या मोठ्या बॅगेला आपण चेक इन बॅग असं म्हणतो. अजून एक बॅग आपण स्वतः भरणे गरजेचे असते. हे एक महत्त्वाचं. बॅग आपण स्वतः भरणे गरजेचे असते, कारण त्या ठिकाणी वेळेवर इमिग्रेशनला जर आपल्याला प्रश्न विचारला गेला की या बॅगेत काय भरले, तर त्याचे उत्तर आपल्याला देता यायला हवे. किमान बॅग भरताना तरी आपण समोर असायला हवे, कारण विमानतळावर कोणत्या बॅगेत काय भरले आहे हे विचारले जाऊ शकते. तसेच साधारण किती रुपयाचे किंवा किती डॉलरचे आपण सामान त्या ठिकाणी अमेरिकेत नेत आहोत याचासुद्धा सरासरी अंदाज असायला हवा. असा विचार करत करत 15 दिवस बॅग भरण्याचे काम सुरू होते. त्यात अजून एक टेन्शन म्हणजे 21 ते 22 तासाचा विमानाचा प्रवास, आणि आपण घरून 4 ते 5 तास आधी निघतो. म्हणजे त्यामध्ये सुरुवातीला 2 तास आधी आपल्याला विमानतळाच्या आतमध्ये एंट्री असते. त्यामध्ये आपल्याला बाकीची सगळी कारवाई पूर्ण करायची असते. ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. बहुतांश लोक डायरेक्ट एकच सलग विमानाचे तिकीटसुद्धा काढतात, पण 2 वेगवेगळ्या विमानांचे. पण काही जण एकाच संलग्न काढताना 2 वेगवेगळ्या विमानांचे तिकीटे काढतात. असा तो 24 तासाच्या वर प्रवास होतो. एका बाजूला विमानात पहिल्यांदाच बसायची उत्सुकता, तर दुसरीकडे टेन्शन. अशा संमिश्र भावनेत आम्ही आमच्या पहिल्या विमान प्रवासासाठी घरून निघालो. आज एवढ्याच माहितीसह इथेच थांबू. धन्यवाद. आपली काळजी घ्या. बाय.